सिकंदर मुसा यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सभेला संबोधित करावं. अस्सलाम वालेकुम, नमस्कार. व्यासपीठावर बसलेले आमचे लाडके नेते रामदासभाई कदम, सिकंदरभाई जसनाईक, वैभवजी खेरेकर, खालिदभाई रकांगे, अण्णा कदम, तोसिफभाई खोत, आमचे कुरुले मॅडम, आमचे खेरेकर मॅडम, नगराध्यक्षाच्या आमच्या बुटाला मॅडम आणि सर्व व्यासपीठावर बसलेली मंडळी. भाईने आधी एकच आम्हाला शब्द दिला होता मुस्लिम समाजाला की मी तुम्हाला 5 उमेदवार देतो आणि ते पहिले त्यांनी पूर्ण केलेले आहे. आज मुस्लिम समाजाचे आमचे 5 उमेदवार रिंगणात आहेत आणि ते 5च्या 5 उमेदवार निवडून येणार ही आम्ही आता पहिली गवाही देतो. त्याचप्रमाणे भाईने आज आमच्यावर एक नगराध्यक्षाची पण जबाबदारी दिलेली आहे, आमचे बुटाला मॅडमची. आम्ही सर्व आमच्या वार्डामध्ये भाईनी जी 4 वार्डाची माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे ते 4 वार्डामध्ये बुटाला मॅडमला चांगला प्रतिसाद आहे. भाई मी तुम्हाला गवाही देतो की मुस्लिम समाजाचे मतं 80 ते 90% बुटाला मॅडमलाच पडणार आणि दुसऱ्या कोणाला पडणार नाही. भाई आपल्या विकास कामाचा जर कोणच हात धरू शकत नाही. आपण सर्व विकास कामं आपल्याच माध्यमातून झाले. जिथपासून आपण खेड तालुक्याचा नेतृत्व केलेलं आहे, पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे. पण खेड तालुक्यामध्ये जे कामं आपण जिथं रस्ते नव्हते तिथं आज रस्ते दिलेले आहेत भाई तुम्ही. जिथं नल पाणी योजना नव्हती तिथं नल पाणी योजना दिलेली आहे. जिथं लाईट नव्हती तिथं लाईटचं काम केलेलं आहे. भाई आपण पूर्ण गोरगरिबांचे नेते आहेत, महत्वाचे आपण गोरगरिबांचे नेते आहेत. त्या अशा व्यक्तिमत्वाला आणि आम्ही कुठेही कमी पडून देणार नाही ही गवाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. भाई जय हिंद, जय महाराष्ट्र.